नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता संपादक, मराठवाडा नेता यूट्यूब। आणि अशा एका परिस्थितीत काही दिवस हे मतदारांचे होते, आता काही दिवस हे पंचायत समिती सदस्य आणि जीप सदस्याचे आहेत। धाराशिव जिल्ह्यातील जीपचे सदस्य लय भारी त्यांच्या तयारीसाठी काळे, कुलकर्णी, मल्हार दादा, राणा दादा हे सगळे बोट फिरवले आहेत। सरा कोणाची व्यवस्था, गोड खाणाऱ्याला गोड आहे, तिखट खाणाऱ्याला तिखट आहे, फोडणीचं खाणाऱ्याला फोडणीचं आहे, आणि बास जीवाची मुंबई कोणी करणार, कोणी बोटीत फिरणार आहे। आणि अशा एका परिस्थितीत आता सावधान घटिका म्हणल्यासारखं 6 तारखेला पंचायत समितीच्या सभापतीची निवड होणार आहे। जवळजवळ 8ही ठिकाणी महायुतीचे सभापती उपसभापती होण्याची शक्यता आहे। फक्त कळमला असा काट्यावरचं बहुमत आहे। आणि वंडरफुल म्हणजे तारीख 6 या 8च्या 8 म्हणजे भूम, परंडा, वाशी, उमरगा, लोहारा, कळम, धाराशिव आणि तुळजापूर याचे सभापती दुपारपर्यंत निवडले जातील। आणि खरा रंग मग रंगपंचमीचा जसा आपल्याकडे आहे, खेळताना रंगबाई होळीचा अशा प्रकारचं एक चित्र विचित्र सुरू झालेलं आहे। ते भाग्यवान बिचारे, आता आपल्याकडे एक बॉम्ब फुटला लातूर जिल्ह्यामध्ये, एका मताला गैरहजर राहणाऱ्याला 5 कोट, काही जण बद्दलला येड लागले, 5 कोट कोण देऊन आले। अहो, प्रतिष्ठेसाठी काहीही करणारी माणसं असतात, ज्यांना अच्छा किया, मैंने किया, बुरा किया, तुमने किया असे राणा दादा नाहीत, मल्हार दादा नाहीत, बसवराज पाटील नाहीत, सगळ्या तिकडं अलबेल चालू आहे, खुश दुनिया सारी। आणि उद्या दुपारपर्यंत आपल्याला 8ही पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवड होणार आहे। मुंबई ठाणे करून जिल्हा परिषदचे 28 मेंबर, ज्यांच्या सरबराईला काळे आहेत, कुलकर्णी आहेत, सगळी यंत्रणा। आणि वंडरफुल म्हणजे सावंत यांचे पुतणे धनंजय हे सुद्धा यांच्याच तंबूत सध्या सहभागी झालेले आहेत। तशी धाराशिव जिल्ह्याची परंपरा विलासराव देशमुख, संभाजीराव बोडके, संभाजीराव शिरवाडकर, अरे ते संभाजीराव म्हणजे संभाजीरावच होते काय, ती निवडणूक व्हायची, ह्या काट्याची निवडणूक व्हायची। आणि आता सुद्धा तशीच आहे। आता आज जवळजवळ कळम वगळता जवळजवळ सगळीकडे काही असं दगाफटका व्हायची काही शक्यता नाही। पण दैव जाणिले कोणी म्हणल्यास का, आम्हाला एक किस्सा आठवतोय, जेव्हा गोपीनाथराव मुंडे होते त्यावेळेला टीपी मुंडे सरांनी 1 मत कमी असताना त्यांना 1 मत देऊन ते झाले। तसंच विक्रांत गोजमगुंडेला 2-3 मत कमी असताना 1 मत उपमहापौराचं, 1 मत मित्राचं आणि 1 मत गीता गौड यांचं अशा प्रकारे झालं। आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जीपची आपण चर्चा 1-2-3 दिवसानं करणार आहोत। कारण काही जणांचं म्हणणं आहे लातूर जीपमध्ये की लिंगायत जिल्हाध्यक्ष आहेत, लिंगायत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, लिंगायतांनाच पहिला मान कोकणे आपल्या गुरुजींना मिळाला होता। आणि मग आता मराठा समाजाला, मग येलम समाजाला संधीच मिळत नाही, तर मग गोडबर्रे हे जे आहेत याने जवळजवळ रेड्डी समाजाचं 15% मतदान, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, थोडं निलंगा, नंतर थोडा औसा, तर आता आणि थोडं लातूर शहरामध्ये। आणि अशा एका परिस्थितीत काय होईल आज जरी सांगता येत नसलं तरी एकंदरीत
आज कुठल्याही किमतीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील 8ही पंचायत समित्याची निवड होत आहे आणि 13 तारखेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष जवळजवळ निश्चित झालेला आहे। राणादादाच्या मिसेस ज्या उपाध्यक्ष होत्या त्यांच्या ठिकाणी त्यांना आता अध्यक्षपदाची संधी मिळू शकते, कारण महिला म्हणजे राखीव खुल्या प्रवर्गात जागा आहे। मग इकडं उमरग्यामध्ये माजी खासदार रवी सरांच्या मिसेस काही जण उपाध्यक्ष होईल म्हणतात, पण ते अजून काही तेवढं ठरलं नाही। पण एकंदरीत मजा चालू आहे झेडपी मेंबर लोकांची वगैरे सगळ्याची। बघूया काय काय होतंय काय काय नाही। आणि मित्र, तुम्हाला काय वाटतंय कोण सभापती होणार, कुठला वाशीचा कोण होणार, लोहाऱ्याचा कोण होणार, उमरग्याचा कोण होणार, धाराशिवचा कोण होणार, तुळजापूरचा कोण होणार? चला अंदाज पटापटा पटापटा टाका, कारण सकाळी आम्ही हा व्हिडिओ अपलोड करत आहोत। 11, 12, 1 वाजेपर्यंत सगळं जिकडं तिकडं होणार आहे। आणि खरी मजा खरी जीप अध्यक्षाची आहेत की राणादादा, मल्हारदादा हे सगळेच मिळून टीमवर्क अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं संघटन कौशल्य करून निवडणुका सुरू झालेल्या आहेत। तर पहा, नेमकं तुम्हाला जे वाटतंय ते मत व्यक्त करा। मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।